विद्युत तार व मोटार पंप चोरी करणारी टोळी जेरबंद. 10 गुन्ह्यांचा उलगडा. 14,73,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने शेतातील विद्युत खांबावरील अॅल्युमिनियम तार, मोटार पंप व केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत 3 आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पांढरकवडा, राळेगाव, पाटण, मुकुटबन, पारवा व वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून 14,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतातील मोटार पंप, विद्युत केबल व अॅल्युमिनियम तार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे शेख समीर सय्यद अली आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा अॅल्युमिनियम तार वणी येथील शास्त्रीनगर परिसरातील एका भंगार व्यावसायिकाला विकल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधितालाही ताब्यात घेण्यात आले. कारवाईत 1,110 किलो अॅल्युमिनियम तार, 14 किलो तांब्याची तार, 9 मोटार पंप, चोरीसाठी वापरलेली 2 वाहने आणि वायर कटर असा एकूण 14,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पिंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, पोलीस हवालदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर तसेच पोलीस शिपाई रजनीकांत मडावी, सलमान शेख आणि सतीश फुके यांनी यशस्वीरित्या पार पाडली. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.